उत्कर्षा रूपवते यांच्याकडे. उत्कर्षाजी, विषय आपल्या समोर आहे. आपल्याला आत्ताच्या अध्यक्षांची कार्यप्रणाली ही राजकीय हस्तक्षेपामुळे तुम्हाला असं वाटतं की विषय जरा जास्त गढूळला, हा हस्तक्षेप राजकीय होता किंवा राजकीय गोष्टीमुळे उलट हस्तक्षेप नाही झाला, विलंब झाला? सर्वप्रथम मी एबीपी माझा आणि आपले प्रसन्नजी आभार मानते की राज्य महिला आयोग काय काम करतं आणि त्याचे कार्यकक्षा काय आहे ह्या प्रथम कोणीतरी एवढ्या विस्तृतपणे मांडलेलं आहे. त्यामुळे फार आपण सुपर बॉडी आहोत किंवा फार मोठं कुठल्या तरी यंत्रणेवरती वॉचडॉग म्हणून काम करतो, ही जी एक भावना आहे ही कुठेतरी लोकमनामध्ये गेली पाहिजे. आपण जो प्रश्न मला उपस्थित करत आहात, मी रुपालीताईंसोबत 2.5 वर्ष सदस्य म्हणून काम केलं. त्या डायनामिक आहेत, त्यांना संघटनेचा अनुभव आहे, त्यांना कायद्याचा पण अनुभव आहे, ज्ञान आहे, सगळं आहे. पण कार्यप्रणालीमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून आमच्याकडून, आमच्या सदस्य म्हणूनही काही अपेक्षा त्यांच्याकडून होत्या की काही गोष्टी झाल्या पाहिजेत, सदस्यांना तुम्ही कॉन्फिडन्समध्ये घेतलं पाहिजे. जे आपल्याला राज्य महिला आयोगाने सिस्टम बनवून दिलेली आहे. एकच छोटं उदाहरण देते की जो ओव्हरलोड महिला आयोगाचा ऑफिसवरती, मुंबईच्या ऑफिसवरती किंवा त्यांच्यावरती वैयक्तिक होतो की हा प्रश्न तो प्रश्न, त्याच्यासाठी सरळ एक व्यवस्था 2020 मध्ये केली गेली होती की विभागीय कार्यालय, राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय असावे. ते अजूनही 6 डिव्हिजन्स मध्ये पूर्णपणे कार्यान्वित नाही, 5 वर्ष झाले. हा एक छोटं उदाहरण तुम्हाला दिलं. जो राजकीय हस्तक्षेपाचा भाग आहे तो मला वाटतं तो रुपालीताईंनी स्वतःच तिथे त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मांडायला यायला हवं होतं. मी 2.5 वर्ष तिथे सदस्य म्हणून काम करत असताना मला कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप कुठल्या नेत्यांनी किंवा कुठल्या कार्यकर्त्यांनी माझ्यावरती किमान झालेला नाही, असं मी स्पष्टपणे सांगू इच्छिते. कार्यप्रणालीबद्दल आणखीन एक गोष्टी मी इथे नमूद करू इच्छिते की बोर्ड मेंबर्स म्हणून किंवा सदस्य म्हणून काम करत असताना आमच्याही काही अपेक्षा, जसं मी म्हटलं, बोर्ड मीटिंग्स नियमित असाव्यात, बोर्ड हिअरिंग्स जे सिरियस केसेस आहेत किंवा विलंबित केसेस आहेत त्यांना समन करून बोर्ड हिअरिंग्स व्हावात, यासाठी आम्ही वारंवार तिथे प्रयत्न करत होतो. पण काही गोष्टींमध्ये दिरंगाई सातत्याने होत आली. तुम्ही स्टाफ बद्दलचा एक प्रश्न मांडला. इंटरनल आयोगाला पण सशक्त करायची गरज आहे. स्टाफ कमी आहे, स्टाफची मान्यता असूनही पूर्ण जो स्टाफ आहे तो अर्धा कॉन्ट्रॅक्ट अर्धा परमनंट अशा पद्धतीचा आहे. त्यामुळे अनेक प्रश्न आयोगाचेच इंटरनल आहेत जे पुढाकार घेऊन अध्यक्षांनी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरनी, एमएसनी हे सॉल्व्ह केले पाहिजे होते. आणि एक शेवटचा मुद्दा महत्वाचा, एवढा मोठा आयोग आहे, आपण अध्यक्षाला ठपका ठेवताय मान्य, कारण त्या पब्लिक फिगर आहे. मेंबर सेक्रेटरी जो तिकडे अधिकारी असतो, अधिकारी असतात त्या IAS IFS ऑफिसरच्या रँकच्या ऑफिसर असतात. गेले 3 वर्षांमध्ये जेव्हा मी तिथे सदस्य म्हणून काम केलं 3 वेळा मेंबर सेक्रेटरी बदलले गेले. म्हणजे एकूणच राजकारणी कुठलाही असो, कुठलाही पक्ष असो, महाविकास आघाडी, महायुती, ह्या आयोगाकडे बघण्याचा जो एक सिरियसनेस आहे हे त्याच्यातून कळून आलं. आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे सगळे जे डिसिजन्स आहेत किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामं आहेत, सशक्त करण्याची कामंही कुठेतरी मागे पडली आणि हे सगळे मुद्दे पुढे येत गेले. नक्की हा अतिशय महत्त्वाचे मुद्दे या निमित्तानं प्रशासकीय सुद्धा लक्षात आले. आणि काही प्रमाणात जर का रुपाली चाकणकर यांची बाजूच घ्यायची झाली तर रुपाली चाकणकरांचं लक्ष ह्याच्यात त्यांनी कसं घातलं हा वेगळा मुद्दा ठरेल. पण हे मात्र खरं आहे की त्यासाठीची जी रचना लागते, जे पूर्ण ताकदवान आयोग असायला हवा, सदस्य सगळे हवेत, पूर्ण तुम्हाला स्टाफ दिला पाहिजे, रिसोर्सेस दिले पाहिजेत, त्या बाबतीतली कमतरता दिसून आली. हा एक वेगळा, म्हणजे महिला आयोग जो वंचित महिलांसाठी काम करायचा तोच वंचित राहत असेल तर त्याचा तो सबल राहत नसेल तर काय म्हणायचं याला. मी आणखी 2 प्रतिक्रिया येऊन पुन्हा निलम त्यांकडे जाईन, त्यांना पुढे जायचंय त्यामुळे त्यांची कमेंट मी घेईन. आपल्यासोबत